प्रभाग क्रमांक 6 मध्ये वर्षा गणेश बडे हे आमच्या बडेताईंना आम्ही उमेदवारी दिलेली। प्रियंका मयूर लांडे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। आणि संतोष काळूराम लांडगे यांच्या पत्नी सारिकाताई लांडगे 2 वेळेला नगरसेविका होते। संतोषच्या पत्नीनं नगरसेविका पद कसं सांभाळायचं असतं, कसं काम करायचं असतं ते नवऱ्याला दाखवलंय। आता सांगितलं तू जा, आता तुला संधी, आणि म्हणून आम्ही संतोषला उमेदवारी दिलेली आहे। आणि 8 मध्ये सीमाताई रवींद्र सावळे त्या आल्यात का, त्या 3 वेळेला नगरसेविका होत्या। मला वाटतं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे। मागासवर्गीय समाजातली ही माझी भगिनी राजश्री अरविंद गागरे, अश्विनी संजय वाबळे आणि तुषार भिवाजी सहाणे हे आम्ही नवीन उमेदवार दिले। संजय 2 वेळेला नगरसेवक होता, एकदा स्वीकृत होता, एकदा निवडून आला। अशा पद्धतीनं यांना आम्ही उमेदवारी देण्याचं काम केलं। मी माझं काम चोख बजावलेलं आहे। आता 15 तारखेला बटन दाबायचं काम तुमचं आहे। माझी विनंती आहे की आपण ते त्यांचं बटन दाबा। मी मधला 9 वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिला आहे त्याला आपल्याला हटवायचं आहे, नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीचं काय रे खरं नाही। काय चाललंय भोसरीमध्ये, कशा पद्धतीने चाललंय? आज घराघरामध्ये नळद्वारे दररोज पुरेसा पाणी पुरवठा आम्ही करायचं ठरवलेलं आहे। वाहतुकीची कोंडी सोडवायची, खड्डेमुक्त शहर त्या ठिकाणी करायचं। स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभियानामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहर भारतात अव्वल येण्यासाठी प्रयत्न आम्हाला करायचा आहे। कोविडमध्ये प्लॅगेथॉन केलं, कचऱ्यासाठी श्रमदान केलं। थोड्याच कालावधीत मी पालकमंत्री असताना 95% कचरा वर्गीकरण काही भागात करून दाखवलं। आम्हाला हायटेक आरोग्य सुविधा द्यायच्या। चव्हाण YCM हॉस्पिटल, महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयात पण जनतेला माझ्या सर्वसामान्य गोरगरिबांना परवडतील आणि दर्जेदार आरोग्य सुविधा ह्या आम्ही देऊ पाहतोय। 100 राजमाता जिजाऊ क्लिनिक 2 किलोमीटरच्या परिघात आम्ही उभं करू पाहतोय। का तर समाजाची ती गरज आहे। आज आजाराचं प्रमाण वाढलंय, व्हायरल इन्फेक्शन वाढलंय, आणि म्हणून माझ्या पिंपरी चिंचवडकरांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। त्याच्यामध्ये DP प्लॅन रद्द करावं लागणार आहे। 50,000 हरकती पिंपरी चिंचवडच्या DP प्लॅन मध्ये हरकती मागवल्या। 1 नाही 2 नाही 3 नाही 50,000।